पेसा कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला मोठे यश. 3,000 कर्मचाऱ्यांची नोकरी वाचली. नमस्कार, आपण पाहत आहोत झुंजार न्यूज. राज्यातील 3,000 पेसा कर्मचाऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नोकरीसाठी लढा देणाऱ्या पेसा मोबिलायझर कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अखेर मोठे यश आले आहे. केंद्र सरकारच्या निधी कपातीमुळे ज्या 2,000 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे संकट ओढावले होते ते आता पूर्णपणे टळले आहे. राज्य सरकारने या सर्व 3,000 पदांना कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. राज्यातील आदिवासी भागातील पेसा ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या 3,000 कर्मचाऱ्यांपैकी 2,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. केंद्र सरकारने निधीत कपात केल्यामुळे हे संकट निर्माण झाले होते. मात्र आपल्या हक्कासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि पेसा कर्मचारी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. मागील महिन्यात आझाद मैदानावर भर पावसात झालेल्या आंदोलनानंतर पेसा कर्मचाऱ्यांनी 4 ऑगस्टपासून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या राळेगाव येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी तातडीने मंत्रालयात 5 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासोबतच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि दोन्ही विभागांचे प्रधान सचिव उपस्थित होते. आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे, डॉक्टर अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांच्यासह पेसा प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. या बैठकीत सरकारने 2 मोठे निर्णय जाहीर केले. 1. जोपर्यंत केंद्र सरकारकडून निधीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सर्व 3,000 पेसा कर्मचारी आपल्या पदावर कार्यरत राहतील. 2. केंद्र सरकारचा निर्णय येईपर्यंत लागणाऱ्या निधीची तरतूद स्वतः आदिवासी विकास विभाग करणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील 2,000 आदिवासी महिला आणि पुरुषांचा रोजगार वाचला आहे. आदिवासी भागात पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा एक ऐतिहासिक आणि सकारात्मक निर्णय मानला जात आहे. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा विजय कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा असल्याचे म्हटले आहे. निश्चितच पेसा कर्मचाऱ्यांच्या या यशामुळे आदिवासी पाड्यांवरील विकास कामांना आता अधिक गती मिळणार आहे. या आंदोलनात अजित अभ्यंकर, संगीता साळवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. पेसा मोबिलायझर यांची महाराष्ट्र राज्यामध्ये जी 3,000 पदे होती ती पदे कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतला होता. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पेसा मोबिलायझर जशी अगोदरची व्यवस्था होती तसाच निर्णय ठेवावा. याच्यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पेसा मोबिलायझर संघर्ष समिती हे मागील 3 महिने सातत्याने रस्त्यावर लोकशाही मार्गाने संघर्ष ते करत आहेत. 1 जुलैला आझाद मैदानला मोठं आंदोलन झालं, त्याच्या अगोदर पुण्याला मोठं आंदोलन झालं आणि नुकतंच 4 ऑगस्टला आपण राळेगाव येथे आंदोलनाची घोषणा केलेली होती. परंतु त्याच दरम्यान राज्य शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी आम्हाला निरोप दिला. आमचे नेते आपल्या सगळ्यांचे डॉक्टर अजित नवले त्यांना त्यांचा फोन आला, निरोप दिला की तुम्ही आंदोलन थांबवा, आम्ही मंत्रालयामध्ये मीटिंग लावतो, तुम्ही चर्चेला या, आपण ह्या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानुसार आज दिनांक 5 ऑगस्टला मंत्रालयामध्ये मीटिंग झाली. ह्या मीटिंगला मुख्यतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि आदिवासी अधिकार मंचाच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले आणि किसान सभेचे राज्याचे नेते, केंद्रीय सहसचिव आणि या सगळ्या लढ्यात ज्यांनी सुरुवातीपासून आम्हाला सहकार्य केलं ते डॉक्टर अजित नवले आणि जवळजवळ 7 ते 8 जिल्ह्यातून आलेले पेसा मोबिलायझर असं शिष्टमंडळ आज मंत्रालयामध्ये ह्या विषयाविषयी चर्चेला आलं होतं. या बैठकीमध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, ह्या दोन्ही विभागाचे प्रधान सचिव, संबंधित अधिकारी वर्ग आणि आमचं शिष्टमंडळ यांची अत्यंत चांगली सकारात्मक चर्चा झाली. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी यांनी राज्य शासनाच्या वतीने असा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये एका ग्रामपंचायतीला एक पेसा मोबिलायझर हा जो निर्णय अगोदर होता तो निर्णय त्यांनी तसाच चालू ठेवला
आणि याच्या पुढे सुद्धा एका ग्रामपंचायतीला एकच पेसा मोबिलायझर राहणार. केंद्र जो काही निर्णय घेईल तो घेईल, परंतु त्या संदर्भातली जबाबदारी राज्य सरकारने उचललेली आहे आणि सर्व एका ग्रामपंचायतीला एक पेसा मोबिलायझर यापुढे कार्यरत राहतील. असा अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने आदिवासी विकास मंत्री महोदय, ग्राम विकास मंत्री महोदय यांनी घेतला. आम्ही राज्य शासनाचे आणि या दोन्ही मंत्री महोदयाचे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि पेसा मोबिलायझर संघर्ष समिती यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की अत्यंत महत्वाचा निर्णय त्यांनी ह्या पेसा मोबिलायझरसाठी घेतला. आणि त्याचबरोबर ह्या लढ्यामध्ये पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, अनेक भातृभावी संघटना, ह्या सगळ्या लढ्याला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, साथ दिली, किंबहुना आमच्या सोबत थांबले. त्या सगळ्या संघटनांचं आणि पक्षांचं सुद्धा मी सहकार्य करतो. विशेषतः हे पेसा मोबिलायझर ह्या ठिकाणी कार्यरत राहावेत म्हणून आदिवासी विकास मंत्री महोदय, त्याच्यानंतर ग्राम विकास मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय यांना जवळपास महाराष्ट्रातले 20 आमदार महोदय आणि 6 खासदार महोदय यांनी पत्र लिहिलं आणि पेसा मोबिलायझरचं पद हे जसं पूर्ववत आहे तसं चालू ठेवावं. त्या आमदार आणि खासदार महोदयांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हा लढा ज्यांच्यामुळे पुढे गेला, हा लढा ज्यांच्यामुळे इथपर्यंत यशस्वी आला, त्या म्हणजे आमच्या राज्यातल्या सर्व पेसा मोबिलायझर, त्या आदिवासी महिला असतील, पुरुष असतील, सर्व महाराष्ट्रातले 3000 पेसा मोबिलायझर यांच्या एकजुटीचा, त्यांच्या निर्धाराचा, त्यांच्या चिवटपणाचा आणि त्यांच्या लढाऊपणाचा हा विजय आहे असं आम्ही या ठिकाणी सांगतो. राज्य शासनाचे आणि सर्व ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास.